जाती जाती चला चला. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या त्याबरोबर हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज नवीन वर्ष चालू होणार आहे. त्याबरोबर आपण एक संकल्प करूया की दररोज आपण 1 तास तरी व्यायाम करायलाच पाहिजे. आणि ही आमच्या दीदीने काढलेली रांगोळी कशी झाली ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. काकीने आणि मम्मीने गुढीचं पूजन केलं आणि आम्ही निघालो ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. मंदिराकडे जाता जाता गेलो दामोडात, कारण आम्हाला घ्यायचं होतं मानाचं सामान. ते घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट मंदिराकडे. मित्रांनो, ज्योतिबा हे आमचं आहे कुलदैवत. तुमचं कोणतं कुलदैवत आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पुढे जाऊन बघतोय काय हे दिसलं 3 टन. मग हे मामा लागलं मानाची गुंडी उचलायला. उठाले रे बाबा उठा. मामा काय ऐकते होय, मामानं उचलली गुंडी. हे दुसरं मामा पण उचलावलेलं, खरं त्यासनी उचलली नाही. क्या गुंडा बनेगा रे तू. त्यानंतर मी लागलो गुंडी उचलायला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय मी उचलणार का नाही यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आम्ही तिघं पण गेलो ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. दर्शन घेतलं आणि लावला गुलाल. गुरु मामाने केलेला लिंबाचा प्रसाद खाला आणि गेलो गुंडी उचलायला. मस्त प्लॅन आहे. मग तुमचा भाऊ काय ऐकतोय, हे उचलली गुंडी. त्यानंतर गेलो आम्ही महादेवाला नारळ वाढवाय. महादेवाचं दर्शन घेऊन गेलो आम्ही डायरेक्ट कोतखमकरवाडी. इथं दीदीला भेटलो आणि गेलो धामोडी मधल्या बजरंगबलीच्या मंदिरात. तिथे गेल्यावर वातावरण एकदम शांत होतं. असं वाटत की तिथनं जायच नको, खरं आम्हाला जायच लागलं, कारण होता उमेदबाईचा बर्थडे. भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. आणि भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. बोला जय श्रीराम.